पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद वर्धा सद्भावना ग्रामीण संस्थेच्या वतीने आपल्याला हे जलजीवन अंतर्गत स्त्रोत बळकटीकरण आणि शाश्वतीकरण विषयक ट्रेनिंग आपल्याला 16/5 ते 17/5 या 2 दिवसीय प्रशिक्षण देण्यात आलं। तर या प्रशिक्षणामध्ये आपल्याला पाण्याचे जे स्त्रोत आहे त्याचं बळकटीकरण आणि शाश्वतीकरण कसं करायचं याविषयी आपल्याला 2 दिवसांमध्ये प्रशिक्षण दिलं। तर आपल्याला या प्रशिक्षणामध्ये आपल्याला पडणारे जे पावसाचं पाणी आहे आणि त्या पावसाच्या पाण्याचे जे स्त्रोत आहे ते स्त्रोत आपल्याला बळकटीकरण कसं करायचं आणि त्याचं शाश्वतीकरण कसं करायचं हे आपल्याला मॅडमनी आणि सरांनी भगत सरांनी म्हणजे खूप चांगल्या प्रकारे ट्रेनिंग दिलं। या ट्रेनिंग मधून आपल्याला आपला हा ट्रेनिंगचा हा 4था टप्पा आहे। याच्या अगोदर पण आपले 3 ट्रेनिंग झालेले आहे। तर या ट्रेनिंगच्या माध्यमातून आपल्याला हे शिकायला मिळतं की आपण पाणी हे जीवन आहे, जल हे जीवन आहे। तर पाणी हे फक्त मनुष्यालाच लागतं असं नाही, तर प्रत्येक मानव जातीला, प्रत्येक पशु पक्षी प्राण्याला पाणी ही गरज असते। सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत आपल्याला पाण्याची गरज ही भासते। तर या पाण्याची बचत कशी करायची आणि पाण्याचं शाश्वतीकरण करायचं हे आपल्याला मॅडम आणि सरांनी खूप चांगल्या प्रकारे 2 दिवसीय प्रशिक्षणामध्ये खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितलं। आणि त्याचे जे स्त्रोत आहे ते स्त्रोत आपल्याला कशा प्रकारे आपण त्याचं जतन करायचं आणि पाणी जमिनीमध्ये कसे मुरवायचं, भूजलसाठा कसा वाढवायचा आणि ते संधारण कसं करायचं, तर जमिनीमध्ये त्या पाण्याचा निचरा कसा व्हायचा। तर यासाठी आपल्याला झाडे पण लावावी लागेल। झाडे लावली तर आपल्याला त्या झाडाच्या मुळामध्ये पाणी जमा होईल किंवा ते एक झाड लावलं तर आपल्याला एका माणसाला 4 झाडांचं ऑक्सिजन एका दिवसाला लागतं। तर माणूस कसा झाडं कापायचं काम करतो पण लावायचं काम कोणीच करत नाही। तर प्रत्येक व्यक्तीने जर झाडं लावली तर आपलं पर्यावरण वाचेल आणि आपल्याला पाण्याची कमतरता भासणार नाही। भविष्यामध्ये आपल्याला पाणी खूप महत्त्वाचं आहे, पैसा महत्त्वाचा नाही पण पाणी हे जीवन आहे। तर पाणी खूप महत्त्वाचं आहे, तर पाणी आपल्याला वाचवायचं आहे। आणि आता पावसाळा लागणार आहे, तर पावसाळ्यामध्ये आपण किती पाणी वाचवतो आणि पाणी किती जिरवतो हे आपल्यावर आता आपल्याला ते करायचं आहे। तर आपल्याला स्वतःपासून करावं लागेल ना, आपण दुसऱ्याला सांगू शकतो पण आपण स्वतः पण करावं लागेल की आपण पाण्याचं शाश्वतीकरण कसं करेल। याच्यासाठी आपल्याला स्वतः आपल्या घरापासून, आपल्या मुलांपासून, आपल्या परिवारातल्या प्रत्येकाला त्याची माहिती द्यावी लागेल। आपल्या परिवारात किती लोक आहेत त्या लोकांना प्रमाणे आपल्याला झाडांची लागवड करावी लागेल।